जसे लोक आपल्यावर जळतात ना, तसंच आज माझ्यासोबत काही घडलं आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मी रेडी होऊन कुठे चालली हा तर प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. मी अशी रेडी होऊन आज अन्वयच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंगला जात होती. मला सुट्टी होती, आज सॅटर्डे होता तर त्यालासुद्धा सुट्टी आहे, पण त्यांनी आज पॅरेंट्स मीटिंग ठेवली आहे. म्हणून म्हटलं आधीच पॅरेंट्स मीटिंग आटपून यावं आणि मग घरातले कामं करावे. आमच्याकडे ना अशा खेड्यावरून एक आजी येतात, त्या छान इतकं छान दही आणतात ना, मी नेहमी त्यांच्याकडूनच दही घेत असते. त्यांच्याकडून छान आज उपवास असल्यामुळे दही वगैरे घेतला, पण आमच्या अन्वयचं त्याला वेगळ्या ग्लासमध्ये दही हवाच असते आणि त्या छान दहीसुद्धा त्याला देतात. खूप म्हणजे छोटा होता ना तेव्हापासूनच देतात त्याला. मग मीटिंग वगैरे आटपून घरी आली आणि छान अशी पूजा केली मी. मग काय सर्वांच्या आता पोटाची सोय तर करावीच लागेल. आज उपास आहे म्हणून काय झालं, स्वयंपाकाला सुट्टी होती, पण उपवासाचं तर काहीतरी बनवून द्यावंच लागेल घरच्या लोकांना. म्हणून म्हटलं चला आज साबुदाण्याची खिचडी बनवली. पण ते पण एक माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली की मी शेंगदाणे भाजत होती. ती क्लिप काही मी घेतली नाही, पण माझ्या हाताने शेंगदाणे इतके जळाले. म्हटलं आजच्या दिवसच काय इतकं जळण्याचं आहे काही कळलंच नाही मला. शेंगदाणे तर जळाले, पण मग नंतर मी अशी साबुदाणा वगैरे मिक्स करून म्हटलं चला थोडं 2 मिनटं मोबाईल बघते, तर मी तिकडे मोबाईलच बघत राहिली आणि इकडे येऊन बघते तर अशी साबुदाणा खिचडीसुद्धा जळाली. म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं ना, की आज जसे लोक आपल्यावर जळतात तसं काहीतरीच घडलं आहे माझ्यासोबत. पण माहीत आहे का, साबुदाणा खिचडी खूप सुंदर झाली होती खायला चवीला, पण थोडी जळाली होती. असा होता माझ्या आजच्या